भोंदू बाबाचा आहे तो. त्या भोंदू बाबाबद्दलच्या 2 मोठ्या बातम्या तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या अशा बातम्या आहेत की सगळी म्हणजे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी ह्या भोंदू बाबाच्या कशी मागे लागली होती, कच्छपीच होती. आणि त्यामुळे सरकार कोणाचंही असो, भोंदू बाबाला सगळ्या सुविधा मिळत होत्या. तुम्ही कल्पना करू शकता का की एखाद्या भोंदू बाबासाठी सरकारचं मंत्रिमंडळ काम करतं आणि एक विशेष असा निर्णय घेतला जातो की जो निर्णय हा अतिशय दुर्दैवी मानावा लागेल. त्यावेळेला सरकार कोणाचं होतं? आज जी विरोधी पक्षात बसलेली नेते मंडळी आहेत ते जे सांगतायत, त्याचबरोबर त्या भोंदू बाबाची रिमांड नोट पण माझ्याकडे. काल ज्यावेळेला त्याला कोठडीत पाठवलं, तपास करायचा आहे पुढचा पोलिसांना, त्यावेळेला न्यायालयामध्ये पोलिसांनी काय सांगितलं त्याचे मी तपशील तुम्हाला सांगणार आहे. हे एक्सक्लुझिव्ह कव्हरेज आहे, ज्या कव्हरेजमधून या भोंदू बाबा संदर्भात खूप सारे खुलासे महाराष्ट्राला होतील. या भोंदू बाबाचा पगडा जसा राजकारण्यावरती आहे तसाच तो सर्वसामान्य पण उच्च शिक्षित मंडळीवरती कसा आला. तुम्हाला कल्पना आहे की हा भोंदू बाबा किती भाषा बोलतो? 13. हा 150 देशात फिरलेला आहे. हा नौदलाचा अधिकारी होता हेही खरं आहे. आणि जसे जसे मी त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू तुमच्या समोर मांडेन, मग तुमच्या लक्षात येईल की ह्या भोंदू बाबानं इतर भोंदू बाबांना मागं सारत इतका मोठा हैदोस घातला तरी कसा. कारण पत्रकारांनी मगाशी जे माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं, तर ज्या पीडित महिला आहेत त्यांची संख्या 2-1 हजाराच्या आसपास आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हणतो ते एक्झॅजरेशन आहे, वाढीव माहिती आहे. आणि आपण आशा करूया की इतक्या मोठ्या महिला बळी पडलेल्या नाही आहेत. पण जे काही त्या भोंदू बाबानं केलंय ते मात्र कल्पनेच्या बाहेरचं आहे. त्यामुळं ह्या कव्हरेजमधून तुम्हाला ह्या भोंदू बाबा संदर्भामध्ये सरकारनं काढलेला GRच आहे. एखाद्या भोंदू बाबाच्या आश्रमाला तो काय असं सामाजिक कार्य करत होता की ज्यासाठी तुम्ही खास असा GR काढता आणि मग रिमांड नोटचे तपशील. पण त्याच्या आधी ह्या भोंदू बाबाचं व्यक्तिमत्व समजून घ्या. कॅप्टन अशोक खरात हा भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियन मर्चंट नेव्हीमधून मध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत होता. त्याची एकूण 22 वर्षाची सेवा आहे. त्याचं शिक्षण BSc मॅथ आहे. त्याला मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ, उडिया, इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि अरबी अशा 13 भाषा येत असल्याचा तो दावा करतोय. आणि ते खरंही असावं. ज्या पद्धतीनं सगळी उद्योग जगतातली मंडळी त्याच्या कच्छपी लागली आहेत, काय भाषा हे संवादाचं माध्यम आहे. आणि ते जितकं भाषिक स्वतःचं असेल, एखादा बघा भारतातला एखादा व्यक्ती परदेशात गेला आणि त्याला हिंदीमध्ये बोलणारा एखादा व्यक्ती दिसला तर त्याला किती हायसं वाटतं. आणि त्यातल्या त्यात तो जर तमिळ बोलणारा निघाला आणि मी जर तमिळ रहिवासी असेल तर अधिक हायसं वाटेल. पुन्हा तो जर मद्रासचा निघाला तर त्याहून अधिकचं हायसं वाटेल. सो अशा 13 भाषा बोलणारा व्यक्ती हा भारतभरातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपला प्रभाव टाकू शकतो असं बहुधा झालेलं असावं. त्याला ज्योतिष आणि अध्यात्माचं भरपूर काही कळतं असा त्याचा दावा आहे. नौदलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी ज्योतिषशास्त्राचा सराव सुरू केला. त्याला अंकुश राजा असं म्हणतात. अंकुश राजा तो समुद्रशास्त्राचा अभ्यासक आहे असं जगाला सांगतो. आणि त्यांनी मग काय केलंय, ईशानेश्वर मंदिर बांधले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामध्ये शिवाजीनगर इथं त्यानं ईशानेश्वर मंदिराची निर्मिती केली आहे. हे मंदिर सिन्नर शिर्डी महामार्गापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावरती आहे. हा चर्चेत आला कारण नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अचानक सिन्नरला जाऊन कॅप्टन अशोक खरातची भेट घेतली. आणि आता पुढचं म्हणजे हे तर झालं, आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी जेव्हा भेट घेतली तेव्हापासून हा बाबा चर्चेत आला. आणि किती चर्चेत आला तर त्याच्या कच्छपी अनेक राजकीय नेते लागले. आणि मघाशी पत्रकारांनी जे सांगितलं आपल्या मुलाखतीमध्ये की रुपाली चाकणकर यांनी सुद्धा अनेक जणांची ह्या बाबाशी ओळख करून दिली. आता इतकी मोठी व्यक्ती, राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे घटनादत्त असलेलं ते अध्यक्षपद आहे. त्या पदावरची व्यक्ती जर तुम्हाला इतक्या मंडळींशी तुमची ओळख करून देत असेल आणि त्या व्यक्तीचं नाव जर त्याच्या ट्रस्ट बोर्डवरती असेल तर मग काय झालंच की. आणि त्या प्रभावातनं अनेक राजकीय मंडळी, अनेक प्रशासकीय मंडळी ह्या भावाच्या कच्छपी लागली असं दिसतं आहे. आणि आता पुढं मी जेव्हा तुम्हाला GR सांगेन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ह्या माणसाचा सर्वपक्षीय गोतवाळा आहे. तो GR पण तुम्हाला एक्सक्लुझिव्ह मी दाखवणार आहे. या भेटीमध्ये खरात यांनी मुख्यमंत्र्यांचं भविष्य वर्तवल्याची चर्चा होती.
यापूर्वी शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी सुद्धा त्यांच्याकडनं भविष्य जाणून घेतल्याचं सांगितलं जातं. बिचाऱ्या दीपक केसरकरांची तर अडचण अशी आहे की त्यांना खूप धक्का बसला की ज्यावेळेला त्यांच्याकडचं शिक्षण मंत्रीपद काढून घेतलं आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला त्यांना संधी नाही मिळाली. कारण दीपक केसरकर यांचा शिक्षण मंत्री म्हणून जो काही कारभार होता तो काही अजिबात प्रभावी नव्हता. त्यांनी कुणाचंही कायदेशीर काम करताना सुद्धा बराचसा हात आखडता घेतला असं म्हणतात त्यांचे सहकारी. आणि म्हणून आता असं दिसत आहे की ज्यांना दीपक केसरकरांचं भविष्य कळलं नाही, ज्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात निवडणूक झाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही ह्याच्याबद्दलचं भविष्य वर्तवता आलं नाही, पण तो जो प्रभाव आहे, ते जे आता सगळीकडे फोटो दिसतात की दीपक केसरकर बसलेत, मुख्यमंत्री तात्कालीन बसलेत, तो जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळं हा जो खरात आहे, कॅप्टन अशोक खरात, याचा विस्तार सगळीकडे झाला. आणि त्याचं कार्यालय नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नर भागामध्ये सामाजिक कार्यात तो असतो. मग महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये सहभाग घेतलाय. आता जे काही व्हिडिओ येत आहेत ते किती भयंकर आहेत. माझ्याकडे ते व्हिडिओ आलेत, मी ते पाहिले आणि मला आश्चर्य वाटलं की ज्या पद्धतीनं हा महिलांना आपल्या प्रभावाखाली घेतोय, ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या महिलांना काय आता त्यांनी स्वतःची लघुशंका पाजली आणि हे सगळं भयंकर आहे सगळं. सो कॅप्टन अशोक खरात हा याचा ज्योतिष आणि भविष्यवाणीवरचा जो प्रभाव आहे तो स्वतःला अंकुश राजा ह्या विशेष पदवीनं ओळखला जातो. समुद्रशास्त्र नौदलात असताना त्यानं जगभरातल्या विविध संस्कृतीमधील ज्योतिष पद्धतीचा अभ्यास केला. त्याचा हात पाहण्यामध्ये हस्तमुद्रिक शास्त्रामध्ये अभ्यास अचूक आहे असं मानलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर खरात यांनी शिंदेच्या भविष्याबद्दल आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल केलेल्या भाकितामुळं तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. आणि त्याचं जे बहुभाषिक कौशल्य आहे, त्याच्यात ज्या युरोपियन भाषा आहेत, फ्रेंच आणि स्पॅनिश आणि आशियाई भाषा, अरबी, बंगाली, कन्नड, तेलुगू आणि तमिळ, ह्या सगळ्या भक्त मंडळीवरती प्रभाव पडला असं दिसतंय. आणि मग महिला आयोगानं त्यांनी आता ही पण एक मोठी बातमी आहे, महिला आयोगानं, कारण आता ते दिसतंय त्यांनी करिअर मार्गदर्शनासाठी ज्या मुली येतात, अनेक तरुण आणि उद्योजक त्याच्याकडे यायचे, त्याची मॅथची पार्श्वभूमी असल्यामुळं आणि तो त्या गणिताला अध्यात्माशी जोडून अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांना फसवत होता असं दिसतं आहे. महिला आयोग केवळ भविष्य सांगण्यापुरतंच मर्यादित न राहता त्यांनी महिला आयोगासमोर काम करून कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केलं, ही पण नवी बातमी आहे. आता त्याचे जे काही मार्गदर्शनपर झाले असतील कार्यक्रम, त्याच्यातनं आपल्या लक्षात येत आहे की जे काही घडलं आहे ते भयंकर आहे. त्याची रिमांड नोट मी तुम्हाला वाचून दाखवतो की जेव्हा कोर्टात त्याला हजर केलं गेलं, ती रिमांड नोटची कॉपी एक्सक्लुझिव्हली तुम्ही बघत आहात. त्या रिमांड नोटमध्ये पोलीस ठाणे सरकारवाडा, गुन्हा नंबर सो अँड सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3 आणि 1 प्रमाणे तो गुन्हा दाखल झालाय. 351 पण त्याच्यामध्ये तपास अधिकारी जे आहेत त्यांचं नाव आहे, फिर्यादी यांनी नाव प्रसिद्ध करण्यास सांगितलेलं नाही आणि आपण पण ते करू नये. याचं पूर्ण नाव काय? अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन, वय वर्ष 67, हा राहतो कुठं? राहणार प्लॉट नंबर 37, तृप्तबाला, सर्वे नंबर 777 2/1, कर्मयोगी नगर, तिडके कॉलनी, गोविंद नगर, लिंक रोड, नाशिक. ह्याला 17/3/2026 23:59 म्हणजे बरोबर रात्री 12 वाजता अटक करण्यात आलेली आहे. आणि हा जो गुन्हा घडलाय तो नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान घडलाय. आणि मग त्यातली थोडक्यात हकीकत सांगतो मी ह्या रिमांड नोटमधली. वर नमूद तारखेच्या वेळी आणि ठिकाणी आरोपी मजकूर याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्रतंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादी यांच्या मनात विश्वास निर्माण करून वरील नमूद घटनास्थळी बोलावून फिर्यादी यांचे धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ खायला व पाणी पिण्यास देऊन फिर्यादीस संमोहित करून फिर्यादी हीच तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन तिला तिच्या पतीच्या मरणाची भीती घालून व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीची इच्छा नसताना तिचेवरती वारंवार बलात्कार केला म्हणून फिर्यादीने आरोपी अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन सोयनसो राहणार याच्यावरती दाखल केलेला गुन्हा आहे. आता पोलिसांनी न्यायालयात काय सांगितलं हे खूप हे जे सगळं कव्हरेज आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या एक्सक्लुझिव्ह गोष्टी करतात. त्या पत्रकार महोदयाची जी मुलाखत मी घेतली, कळलं आपल्याला की 1.25 वर्ष आधीच त्यांनी सांगितलं होतं की हा भामटा आहे, याला तातडीनं जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि त्यांनी इतक्या महिलांचं शोषण केलं. तर आता खरं तर त्या काळातले सगळे पोलीस अधिकारी आणि पत्रकार महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे
या महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच उलट पत्र दिलं पोलिसांनी की सो मोठं तुम्ही ह्या पत्रकारावरतीच गुन्हा दाखल करा. ही सगळीच मंडळी आता या चौकशीच्या फेऱ्यात आली. आणि मी तर तुम्हाला पुढे जाऊन राज्य मंत्रिमंडळातले कोण कोण मंत्री ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये अप्रत्यक्षपणे त्याचा जो काय प्रभाव वाढण्याला मदतगार ठरले त्याचं पण मी तुम्हाला सांगेन. सो न्यायालयामध्ये पोलिसांनी काय सांगितलं. सदरचा गुन्हा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यासंदर्भातला गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्याचा उलगडा करून गुन्ह्याच्या घटनांचा कालावधी 2022 ते 25 मोठा असल्यानं तपशीलवार तपास करणं गरजेचं आहे. अटक आरोपी आणि फिर्यादी यांना भीती घालून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला असून त्याचप्रमाणे इतर पीडित महिलावर देखील आरोपीनं लैंगिक अत्याचार केला आहे का याबाबतचा तपास करणं गरजेचं आहे. अटक आरोपी हा भोंदू बाबा असून तो लोकांना त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून मंत्रतंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली इतर आणखीन काही गैरप्रकार केले आहेत का त्याचा पोलिसांना तपास करायचा आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी व अटक आरोपी यांची गुन्ह्याचे पुराव्याच्या अनुषंगानं वैद्यकीय चाचणी करायची आहे. आरोपीनं त्यास दैवी शक्ती प्राप्त झाल्याचं सांगून फिर्यादीस गुंगीकारक पदार्थ खाण्यास व पिण्यास दिले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे आरोपीकडे तसा तपास करायचा आहे. आरोपीनं गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू जप्त करायच्या आहेत. गुन्ह्याचं घटनास्थळ सुरक्षित करण्यात आलं असून फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्या मदतीनं घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. अटक आरोपीस गुन्हा करताना कोणी मदत केली का याची पण तपासणी करायची आहे. आरोपीकडून महत्वाचा भाग आहे डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, पीडित महिलांची माहिती मिळवणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्हाला 7 दिवसाची पोलीस कोठडी द्या. न्यायालयानं ती पोलीस कोठडी दिली. आणि आता ह्याबरोबर जर मी तुम्हाला असं म्हणालो की आपल्या राज्य मंत्रिमंडळातले काही मंत्री हे अप्रत्यक्षपणे ह्या खरातला त्याचा प्रभाव वाढण्यामध्ये मदतगार झालेत. आणि मी जर तुम्हाला म्हणालो की ह्या खरातसाठी शासनानं वेगळा GRच काढलाय तर कॅन यू बिलीव्ह की एक अत्यंत फ्रॉड माणसासाठी सरकारनं GR काढलं आणि तो GR त्याच्या मदतीनं त्यानं स्वतःचा प्रभाव क्षेत्र किती मोठं केलं असेल बघा. GRची तारीख आहे 31/7/2020. तत्कालीन मुख्यमंत्री आहेत श्री उद्धव ठाकरे. म्हणजे आत्ताचे त्यांचे जे विरोधी आहेत ज्यांनी शिवसेना त्यांच्या स्वतःचा पक्ष आहे कमीत कमी न्यायालयीन वगैरे पातळीवरती सिद्ध केलं. पण इथे तर उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री आहेत. बघा काय झालंय आता. श्री शिवनिका संस्था मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या न्यासाला दारणा धरणाच्या गोदावरी प्रकल्पाच्या जलशयातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क बल्क वॉटर एंटरटेनमेंट प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबत तिथे त्याने त्या मंदिरामध्ये ज्या काय बागा केल्यात, जो काय त्याचा प्रसाद उभारलाय, म्हणजे त्याचा जे काही प्रसाद आहे, घर आहे, निवासस्थान आहे, ते जे काही असेल त्याचं कारण हा GR आहे. इथे त्या सिन्नर तालुक्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो आणि सरकारमधली मंडळी मंत्रिमंडळ अख्खं त्याच्यासाठी GR काढतं. आणि तो GRची कॉपी अशी सांगते, संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर या संस्थेस मुळशी मध्यम प्रकल्पातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास म्हणजे कितीतरी पाणी मोठ्या प्रमाणात बल्क वॉटर ते तुम्ही द्यायची त्यांना मान्यता दिली. मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. संदर्भ क्रमांक 3 इथल्या शासन निर्णयान्वये बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्क प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयातील परीक्षेत क्रमांक 2.3 मधील तरतुदीनुसार पिण्याच्या व औद्योगिक पाणी वापराच्या बिगर सिंचन मोठ्या प्रमाणाच्या पाण्याचा हक्क प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार माननीय मंत्रिमंडळ उपसमितीला देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं शासनास विचाराधीन होतं. उपसमितीनं याला पाणी दिलंय, मंत्र्यांच्या उपसमितीनं. आणि मग आता शासन निर्णय बघा. दिनांक 25/6/2020 रोजी संपन्न झालेल्या माननीय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर बैठकीच्या मंजूर इतिवृत्तानुसार खालील तक्त्यातील रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद संस्थेला त्यांच्या नावासमोर रकाना क्रमांक 5 मध्ये नमूद मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी दिलं. शिवनिका संस्थान मिरगाव यांना पाणी वापराचा प्रकार आहे पिण्यासाठी. आणि दारणा धरण गोदावरी उजवा तट कालवा 48 किलोमीटर अंतरावरून 0.0039 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी द्यायला मंत्रिमंडळानं उपसमितीनं मान्यता दिली. आणि त्यानुसार अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने हा तो GR.
सामान्य माणसासाठी ज्या गोष्टी होत नाहीत त्या ह्या भोंदूबाबासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं केलेला हा जी आर. कॅन यू बिलीव्ह दिस? का नाही वाढणार ह्या भामट्याचा प्रभाव? राईट. त्याचा जर प्रभाव अशा पद्धतीनं वाढणार असेल तर त्याचं कारणच हे आहे की हे असं असल्यामुळं याचा प्रभाव वाढला. त्या प्रभावाच्या ह्याच्याखाली ह्या सगळ्या महिला त्या प्रभावात येत गेल्या आणि अत्यंत भयंकर महाराष्ट्राला लाजवणारं असं एक कांड या भामट्यानं उभा केला. आता त्याला अटक तर झालीच आहे, पण त्याच्या सगळ्या ह्या काळ्या कर्तृत्वाचा पर्दाफाश महाराष्ट्रासमोर व्हायला हवा. ते जे 58 व्हिडिओ आहेत ते 58च आहेत, त्या 58च महिला आहेत की त्याच्यापेक्षा आणखीन आहेत. आणि एक उदाहरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे की गृहमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्रासमोर दाखवायला हवं. यातले जे जे काही अधिकृत तपशील येतील आणि जे पोलिसांच्या तपासात कुठेही अडथळा निर्माण करणार नाहीत तेवढा भाग आपण महाराष्ट्राला सांगू. ते आवश्यक आहे आणि ते सांगत असताना जितकं आपल्याला तटस्थपणे याचं वार्तांकन करता येईल तेवढं करू.